नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत आणि त्याचं एक खास कारण पण आहे. कारण आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा. त्याचं औचित्य साधून आपण आपल्या चॅनलवरती एक अशा प्रकारचं स्पोकन इंग्लिशसाठी एक इम्पॉर्टंट जे मराठी माध्यमांमधील विद्यार्थ्यांना आणि सेमी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थी जे शिकत आहेत किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये स्पेशली त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याविषयी आपण एक स्ट्रक्चर्ड वेनी एक सिरीज घेऊन येत आहोत. म्हणजे बघा, मागच्या 3-4 महिन्यांपूर्वी माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपला मराठी विद्यार्थी, आपला मराठी माणूस हा स्पोकन इंग्लिशमध्ये का बरं मागे पडतो. आणि त्यानंतर मी थोडा त्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याची काय रिझन्स आहेत. तसं पाहिलं तर खूप सारे यूट्यूब चॅनल्स आहेत, काही ॲप्ससुद्धा आहेत, काही कोर्सेस आहेत, लोक जे करतात महागडे कोर्सेस ते पण आहेत आणि शाळेमध्ये पण इंग्रजी शिकवले जाते. तरी पण मराठी माणूस हा स्पोकन इंग्लिशमध्ये का मागे पडतो याचं रिसर्च केल्यानंतर मला जी काही कारणं माझ्यासमोर आली आणि त्याच्यावरती जे काही मी व्हिडिओची सिरीज तयार करणार आहे ते खास आपल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करतायत त्याच्यासाठी येत आहे. म्हणजे मेन उद्देश जो आहे आपला, मराठी मुलांपर्यंत, जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत स्पोकन इंग्लिश सोप्या पद्धतीने कसं रीच करेल, पोहोचेल आणि तेही स्ट्रक्चर्ड वेनी. कारण खूप सारे चॅनल्स आपण बघितले असतील, खूप सारे कोर्सेस पण आहेत, पण ते एका स्ट्रक्चर्ड वेनी नाही आहे. जशा स्पोकन इंग्लिशच्या जशा लेवल्स आहेत तशी बेसिक लेवल, बिगिनर लेवल म्हणतो आपण, इंटरमिजिएट लेवल आणि ॲडव्हान्स लेवल, या तिन्ही लेवल कशा पार केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट असलं पाहिजे हे बऱ्याचशा ठिकाणी मिसिंग आहे किंवा ते स्कॅटर्ड असतं. पण आपण जे काही आता कंटेंट तयार केलेला आहे तो खास मराठी विद्यार्थ्याला, मराठी माणसाला समजेल असा त्याच्या भाषेमध्ये तयार केलेला आहे आणि लेवलनुसार तयार केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की किती सोप्या पद्धतीने हे कंटेंट आपण तयार केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ तयार केला आहे हा इंट्रोडक्टरी आहे. म्हणजे आज मी तुम्हाला इंट्रोडक्टरी व्हिडिओमधून हे सांगितू इच्छितो की इथून पुढे जे माझे व्हिडिओ असणार आहे ते स्पोकन इंग्लिशच्या सिरीजमधले असणार आहे, जेणेकरून मराठी विद्यार्थी, मराठी माणूस ज्याला इंग्रजी बोलायचं आहे आणि त्या इंग्रजी बोलण्यामध्ये त्याला ज्या अडचणी येतात, का इंग्रजी बोलण्यामध्ये इंग्रजीविषयी त्याच्या मनातली जी काही भीती आहे ती कशी दूर होऊन ह्या तिन्ही लेवलला तो कसं यशस्वीपणे पार करू शकतो आणि एक चांगला इंग्लिश स्पीकर कसा बनू शकतो, त्याच्यासाठीची ही केलेला मी हा ट्राय असणार आहे. तर यानंतरचे जे माझे व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते खास तुमच्यासाठी असणार आहे आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी हे व्हिडिओज तयार केलेले आहेत. तर उद्यापासून माझे जे काही व्हिडिओ येतील ते स्पेशली स्पोकन इंग्लिशवरती असणार आहेत आणि एका स्ट्रक्चर्ड वेनी असणार आहेत आणि त्या स्टेप्स, ते लेवल्स जर तुम्ही रोज दिलेल्या प्रॅक्टिसेस व्यवस्थितपणे जर केल्या तर ह्या 2 महिन्यामध्ये तुमची जी बेसिक लेवल आहे ती कंप्लीट होऊ शकते. म्हणजे आता विद्यार्थ्यांना सुट्टी लागलेली आहे मे आणि जून ह्या 2 महिन्यांमध्ये. त्यांनी जर खरोखर माझे व्हिडिओ व्यवस्थित बघून त्याप्रमाणे जर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर नक्कीच त्यांची जी काही बेसिक लेवल आहे ती कंप्लीट होईल. कारण स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश स्पीकिंग हा काही एका दिवसाचा इट्स नॉट अ 1 डे गेम. एका दिवसामध्ये काही येणार नाही आहे किंवा 1-2 महिन्यामध्ये पण तुम्ही चांगल्या ॲडव्हान्स लेवलला जाणार असं पण नाही आहे. इथे तुम्हाला काहीतरी वेळ हा स्पेंड करावा लागणार आहे आणि तो एका लेवलनुसार द्यावा लागणार आहे आणि त्या लेवल त्या वेळेला तुम्हाला कंप्लीट कराव्या लागणार आहे. म्हणजे 3 लेवल ज्या आहेत त्या 3 लेवल कशा असतील आणि त्या तिन्ही लेवल तुम्ही कशा यशस्वीपणे पाडू शकता किंवा ती प्रॅक्टिस तुम्ही करू शकता ते आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही
हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना आपली येणारी जी सिरीज आहे स्पोकन इंग्लिशची, त्याचा फायदा हा सर्व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. हा त्याचा एकमेव उद्देश आहे आणि तो माझा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की मराठी माणसाला, मराठी विद्यार्थ्याला, मराठी सेमी इंग्लिशमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजी हे बोलता आलं पाहिजे. इंग्रजीची भीती त्याच्या मनामध्ये जी आहे ती निघून त्यांनी इंग्रजी बोलायला लागलं पाहिजे. तर हा एक प्रयत्न असणार आहे आणि ह्या प्रयत्नाला नक्कीच तुम्ही साथ देणार. तर उद्यापासून जे माझे व्हिडिओ असणार आहे ते स्पोकन इंग्लिशच्या सिरीजविषयी असणार आहे आणि ते ॲब्सोल्युटली तुमच्यासाठी फ्री असणार आहे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.